नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA, BSc, BCom द्वितीय वर्ष मराठी कौशल्य विकास या SCC मराठीमध्ये आपणाला द्वितीय वर्षासाठी तिसऱ्या सत्रासाठी 4 प्रकरणं अभ्यासक्रमाला ठेवली गेलेली आहे. संभाषण कौशल्य हे पहिलं प्रकरण आहे. सूत्रसंचालन दुसरं, मुलाखत तिसरं आणि वक्तृत्व हे चौथं. तर त्यातले 2 प्रकरणं आपण अध्यापन करून पूर्ण केलेली आहेत. पहिलं सूत्रसंचालन हे प्रकरण आणि दुसरं मुलाखत हे प्रकरण आपण अध्यापन करून पूर्ण केलेलं आहे. आज आपणाला संभाषण कौशल्य हे प्रकरण ऑनलाईन पद्धतीनं अध्यापन करावयाचं आहे. भाषा मानवी मनाला विचार करायला लावते, कारण विचार करण्याचं प्रभावी माध्यम म्हणजे भाषा. आणि मानवी व्यक्तिमत्व हे त्याच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक गुणधर्माचा समुदाय असतो. कारण प्रत्येक माणसाचा रंग वेगळा, रूप वेगळे असते, बोलणे, विचार वेगळे असतात. आपली केशभूषा, वेशभूषा, वर्तन प्रणाली, विशिष्ट घटनेकडे किंवा व्यक्तीकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन, आव्हानात्मक प्रसंगी निर्णय घेण्याची क्षमता, अशा कितीतरी बाबी किंवा अनेक बाबी याचा विचार या दृष्टिकोनातून, व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातून करावा लागतो. कारण प्रत्येक माणूस आपल्याबद्दल भाष्य करत असताना आपण कसे आहोत हे इतरांना पटवून देण्याचं काम करत असतो. कारण मानवी व्यक्तिमत्वाचा तो महत्त्वपूर्ण भाग आहे. म्हणून आपले बोलणे आणि आपले विचार, बोलणे म्हणजे संवाद, या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. संभाषण कौशल्याचा तो महत्त्वपूर्ण भाग आहे. कारण बोलणे वाऱ्यावर विरून जाते असा समज जरी असला तर बोलताना हजारदा विचार करून बोलावे. कारण धनुष्यातून सुटलेला बाण आणि तोंडातून उच्चारला गेलेला शब्द पुन्हा कधीही परत येत नाही. म्हणून शब्द म्हणजे धन आहेत. कारण शब्द तेच असतात की ते उच्चारल्यानं, बोलण्यानं अनेकांची मने एकमेकापासून जुळली जातात. शब्द तेच असतात, त्याच्या उच्चारल्याने मनं तुटलीही जात असतात. म्हणजे या दृष्टिकोनातून जर आपल्याला विचार केला तर बोलणे, अरे एकेकाळी म्हणजे मुखावाटे उच्चारला गेलेला शब्द हाच प्रमाण मानला जाईल. अरे बोललाय, शब्द दिला की संपलं. हा शब्द देणे हा वाक्प्रचार त्यातूनच उदयाला आलेला आहे. मग उच्चारल्या जाणाऱ्या शब्दाबाबत जर एवढी दक्षता गरजेची असेल तर मग मी लिहिल्या जाणाऱ्या आणि नंतर मागे उरणाऱ्या लेखनाविषयी आपण खूप सजग आणि काटेकोर असलं पाहिजे. तुलून मापून शब्द योजने अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण बोलणाऱ्याच्या जो बोलतो त्याची माती विकते आणि गप राहत नाहीत त्याचे चणे सुद्धा विकत नाहीत. कारण बोलणाऱ्याची करडी सुद्धा विकली जाते, न बोलणाऱ्याचे गहू विकत नाहीत. परिस्थिती अशा पद्धतीची आहे. बोलणे किती महत्त्वाचे आहे आणि गरजेचे आहे. नुसतं बडबड करणे म्हणजे बोलणे नाही आहे. कारण मोजक्या आणि नेमक्या शब्दामध्ये आवश्यक असं बोलणं महत्त्वाचं असतं.
मितभाषी असणे हा चांगला गुण आहे, पण मितभाषी आणि मुख दुर्बळपणा या भिन्न बाबी आहेत. कारण बडबड करणारी व्यक्ती जितकी निरुपयोगी तितकीच निरुपयोगी मुख दुर्बळ करणारी व्यक्ती आहे. तर्काला धरून आपल्या विचारांना स्पष्ट मांडणारे, चर्चा विषयाला गती देणारे संभाषण प्रत्येकाला हवे असे वाटते. नेमकेपणाने बोलणे म्हणजे काय, म्हणजे समजून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये त्याचं उदाहरण दिलेलं आहे. एकदा न्यायालयातील, विशेषतः उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील कामकाज पद्धती समजून घ्यायला हवी. मी असे ऐकले आहे की एखादी केस सुनावणीसाठी योग्य आहे की नाही हे पटवून देण्यासाठी फार तर 2 ते 3 मिनिटं मिळतात. या 2 मिनिटांमध्ये वकील जे मांडतील त्यावरून माननीय न्यायमूर्ती खटला चालवायचा की नाही याबद्दल निर्णय घेतात. याचा अर्थ आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी एखादी केस मोजक्या शब्दात मांडणे, पटवून देणे यासाठी विशेष प्रकारचे भाषिक कौशल्य असणे गरजेचे असते. त्यामुळे वेळेचे जेवढे महत्त्व तेवढेच महत्त्व भाषा कौशल्याचे आहे. अलीकडच्या काळामध्ये लिफ्ट इंटरव्ह्यू असा एक प्रकार विकसित झालेला आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेणे, त्यांच्यापुढे आपले म्हणणे ठेवणे यासाठी महिने वेळ मिळत नाही. तेव्हा अशा वेळी बहुमजली इमारतीसाठी उपयोगात येणारी लिफ्ट कामाला येते. पार्किंग अथवा तळमजला ते कंपनीच्या विशिष्ट मजला या दरम्यान जाण्यासाठी लिफ्टला जो वेळ लागतो तेवढाच अवधी हाताशी असतो आणि या कालावधीत समोरच्या अधिकाऱ्याला अथवा उद्योगपतीला आपले म्हणणे, फायद्याच्या, लाभाच्या सर्व पडताळ्या पटवून द्यावे लागतात. ही एक 1.5 मिनिटाची भेट जर प्रभावी ठरली तर नक्कीच भविष्य बदलते. म्हणजे बोलणे किती महत्त्वाचे आहे संभाषण कौशल्याच्या दृष्टिकोनातून हे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे या प्रस्तावनेमध्ये. कारण जगातली सर्वच यशस्वी माणसे ही प्रभावी व्यक्तिमत्वाची धनी होत. अष्टपैलू व्यक्तिमत्व असं म्हटलं जातं. यशस्वी माणसे आपली शिडी आपल्या हातात घेऊन चालत असतात. म्हणजे लिखने से हम लिखना सीखते हैं असं फ्रेंच तज्ज्ञाचं महत्त्व आहे. म्हणजे खेळाच्या भाषेमध्ये त्याला सराव असं म्हटलं जातं. रियाज, गाण्याच्या भाषेमध्ये त्याला रियाज, गणिताच्या भाषेत नियमित अभ्यास असं म्हटलं जातं. म्हणजे जो जर असेल तर मोक्याच्या वेळी गफलत होत नाही. सहजपणे संधीचं सोनं करायचं असेल तर प्रयत्न केलेच पाहिजे. कारण मराठी भाषेचा जर विचार केला तो वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्न केल्यानंतर अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही आहे. यत्न तो देव जाणावा असं संत सांगतात. त्या पद्धतीचा हा प्रकार आहे. कारण भाषेच्या संदर्भामध्ये कौशल्याचे महत्त्व खूप आहे. मग संभाषण कौशल्य असेल, वक्तृत्व असेल, सूत्रसंचालन असेल, मुलाखत असेल, अनेक कुठल्या बाबी असतील या सगळ्या दृष्टिकोनातून. कारण आजचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. माणूस संवाद हरवत चाललेला आहे. मोठ्या IAS व्यक्तीच्या आज मुलाखती येतात. त्यांनी काय केलं, कशा पद्धतीचा अभ्यास केला या सगळ्याचं चित्रण या ठिकाणी येतं. म्हणून व्यक्तिमत्व विकासासाठी संभाषण आणि लेखन कौशल्य खूप महत्त्वाचे आहे. कारण संभाषण कौशल्य आपण पाहत आहोत. कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजामध्ये राहणारा प्राणी आहे. आपल्या मनातील विचार, भावना, कल्पना यातून तो इतरांसमोर अभिव्यक्त होत असतो. मी कसा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न मागे केलेला आहे. अभिव्यक्त होणे म्हणजे मी कसा आहे हे वरदान मानवाला लाभलेलं आहे. कारण सतत हसतमुख, सकारात्मक विचाराचे व्यक्तिमत्व सर्वांनाच आवडत असते. डायलॉग, संभाषण म्हणजे डायलॉग ही एक कला आहे. कारण चित्रपटामध्ये डायलॉग लिहिण्यासाठी खूप पैसा मिळतो. लिहिता आलं पाहिजे, भाषा कौशल्य आपल्याकडे असलं पाहिजे. कारण उगं लिहिता येणार नाही आहे. आपण BA, BSc, BCom 2य वर्षाचे विद्यार्थी आहोत. आपल्याला संभाषण कौशल्य जमलं पाहिजे.
व्यावहारिक दृष्टिकोनातून जमलं पाहिजे, जीवन व्यवहाराच्या जीवन मूल्याच्याही दृष्टिकोनातून ते जमलं पाहिजे. आपण काय बोलतो, कसे बोलतो, का बोलतो, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करून हे सगळं बोललं पाहिजे. कारण संभाषण हे सर्वच क्षेत्रात आज आवश्यक झालेलं आहे. कारण उत्तम संभाषण असलं पाहिजे. स्पर्धेच्या युगामध्ये आज संभाषण कौशल्य अवगत करणे आज खूप महत्त्वपूर्ण आहे. संवाद हे या संभाषण कौशल्याचे किंवा अभिव्यक्त होण्याचं माध्यम आहे. संवादाच्याच माध्यमातून आपल्या मनातील विचार नेमकेपणाने, स्पष्टपणे, सुलभ भाषेमध्ये सादर करता येतो, मांडता येतो. ही एक संवाद कौशल्य, संवाद ही एक कला आहे. संवाद दोन व्यक्तीमध्ये होत असतात, तसे ते एकपेक्षा अनेक व्यक्तीमध्ये सुद्धा संवाद होत असतो. म्हणजे घरामध्ये आई वडिलाबरोबर, बहीण भावासोबत, मित्रमैत्रिणींसोबत संवाद आपण साधत असतो. आपल्या आई वडील आपल्यावर संस्कार करतात, आपल्याला घडवतात. एकत्र कुटुंब पद्धतीत संवाद व्हायचा, एकमेकाची आपुलकीने चौकशी केली जायची, सुखदुःखात सहभागी होत होते. विभक्त कुटुंब पद्धती, आधुनिक यंत्राधिष्ठ माध्यमामुळे समाज आंतरबाह्य बदलला. समाजातलं संवाद साधण्याचं परिक्षेत्र खूप बदलले. आणि आज दूरदर्शन असेल, मोबाईल असेल, यामुळे तर संवाद, प्रत्यक्ष संवाद साधणं तर खूपच कमी झालेलं आहे. कारण एखादा जवळचा व्यक्ती भेटतो आणि आपण फोनवर असतो आणि त्याला सहज अभिनयानंच बोलतो, आपण नंतर भेटू किंवा फोनवर तुला बोलतो म्हणून असा अभिनय करतो. म्हणजे आपल्याला समोर तो फोन कट करून 2 मिनटं त्या फोनवाल्याला सांगतो, बा माझा मित्र भेटत आहे, 2 मिनटांना बोलतो, किंवा तू थांब मी 5 मिनटं याच्याशी संवाद साधतो आणि तुला निवांत गप्पा मारतो. असं राहिलंच नाही आहे आता. तुला नंतर फोनवर बोलतो, तासनतास फोनवर बोलायला लागलेले आहेत, पण प्रत्यक्ष भेटल्यानंतर व्यक्ती बोलत नाही आहे. संवादाची नाळ तुटत चाललेली आहे, आपुलकीची, जिव्हाळ्याची नाळ तुटत चाललेली आहे. कारण आजचा विद्यार्थी कार्टून आणि गेममध्ये, लहान विद्यार्थी, लहान मुलं तर कार्टून गेममध्ये आहेत. सोशल मीडियाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, म्हणजे सोशल मीडिया, मित्रमैत्रिणीमध्ये व्यस्त असणारी युवा पिढी आपल्या आईवडिलांशी, शिक्षकाशी मोजका संवाद साधत आहे. कारण संवाद हरवत चालला आहे अशी खंत अनेक विचारवंत लेख लिहून करत आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडियावर शिक्षण तज्ज्ञ विचारवंत या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतात. कारण करिअर करत असताना आपला समाजापासूनचा संवाद कमी होत नाही ना, याचे भान युवा पिढीला देणं महत्त्वाचं आहे. आजच्या काळाला खूप महत्त्वाचं आहे. कारण आजचा विद्यार्थी स्वस्वार्थ व चंगळवा याच्यामध्ये गुंतलेला दिसतो. यंत्रामध्ये गुरफटलेली माणसं प्रत्यक्ष माणसाची मोजकाच संवाद साधत आहेत. मित्रामधील आपुलकीचा संवाद कमी झाला आहे. नैराश्यातून आत्महत्येचे विचार येतात. आकर्षक व्यक्तिमत्व लाभलेला व समंजस्य विचारांचा दर्जेदार अभिनेता सुशांत सिंह राजपूत जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा आपणास अतिवेदना होतात. अशा प्रसंगातून संवादाचे महत्त्व अधोरेखित होते. कारण सुशांत सिंह राजपूताने आत्महत्या का केली? कारण त्याने आपले विचार, आपल्या भावना, आपलं मन संवादाच्या रूपाने इतरांना सांगितलंच नाही, आतमध्येच दाबून ठेवलं. यातून काहीतरी मार्ग कदाचित निघाला असता, पण तो कुठं गुंतत गेला आपल्याला माहीत नाही आहे. पण हे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे तो मात्र सुशांत सिंह राजपूत आत्महत्या केल्यानंतर आपल्याला दुःख वाटतं, वेदना होतात. कारण घरातील व समाजातील संवाद महत्त्वाचा आहे. पती पत्नीमधील विश्वास व योग्य संवाद नसेल तर वैवाहिक जीवनामध्ये ताणतणाव निर्माण होतात. या ताणतणावातून दूर करण्यासाठी समुपदेशनाची आवश्यकता आहे. कारण सामाजिक,
राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात संवाद खूप महत्त्वाचा आहे. सुसंवादही खूप महत्त्वाचा असतो. स्वतः संवाद करणे. मी चांगला अभ्यास केला नाही म्हणून मला चांगले गुण मिळणार नाहीत. सायन्सपेक्षा कला शाखा घेतली असती तर बरं झालं असतं. म्हणजे असे सुसंवादसुद्धा मानवी व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे असतात. कारण जीवनामधलं नियोजन करण्यासाठी, जीवन आनंददायी घडवण्यासाठी सुसंवाद हे खूप महत्त्वाचं असतं. यानंतर आपण संभाषण म्हणजे काय, संभाषण कौशल्य कशा पद्धतीचं असतं याबद्दलचा भाग उद्याच्याला पाहू. इथंच आपण थांबू. धन्यवाद.